TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। ग्रामदेवतेच्या मंदिरावर नालीचा घाव, विकासाच्या नावाने धार्मिक भावनांचा अवमान। घाटंजी शहरात संत मारुती महाराजांचे ऐतिहासिक मंदिर गेल्या 82 वर्षांपासून ग्रामदैवत म्हणून श्रद्धेचे स्थान राहिले आहे। या मंदिरात संत मारुती महाराजांची समाधी सुद्धा आहे। शिवरात्री निमित्त येणाऱ्या हजारो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेले हे मंदिर आज धोक्याच्या छायेत आहे। स्थानिक माहितीच्या आधारे मंदिर परिसरात मोठ्या नालीचे बांधकाम करून जुने मंदिर हटवण्याचा प्रयत्न चालू असल्याचे सांगितले जात आहे। भाविकांच्या मते हा निर्णय धार्मिक भावना दुखावणारा असून मंदिराचे ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व दुर्लक्षित करणारा आहे। आमचं मत असं आहे, पाडाचं नाही का मंदिर पाडू नका। मंदिर होय कमी जास्त 70 वर्ष झाले, एवढा देव आहे नाही पाडाचं। माझ्या लग्नाच्या आधीपासून हे मंदिर आहे। हो लई वर्ष झाले। का करायचं आहे ते पहा। आम्ही लोक भयाड आहोत, तुम्ही हुशार आहे। लोक पाडाचं नाही समाधी आहे ना तिकडे, कवरचा घेऊन जाते ते मारुती महाराजाची समाधी मुलाची ठेवतात। हाडच आहे ना तिथं, हाड आहे ना, हाड आहे त्याचे हाड आहे इथं काही बरं त्रासच नाही मंदिर त्रासच नाही ना, नालासाठी म्हणून म्हणतात निघतेस ना यात्राच्या अवती पैसे नाहीये। हो ना, यात्रा भरून बंद बंद जंगल अतिक्रम करून ठेवलं, अतिक्रम करून ठेवले यात्रा भरात जागा नाही ठेवली। आणि आता तुम्हाला पैसा आज जीवावर आले तर मंदिर नेतो म्हणता। मंदिर म्हणजे नाही न्याय कुठचा होय? मग समाधी आहे, झाडं आहे खाली त्याची, आणि वरती मूर्ती घेऊन जाईल का? मूर्ती घेऊन जाईल का? TCN न्यूजच्या तपासणीत हेही स्पष्ट झाले आहे की नगर परिषदेकडून केले जाणारे काही निर्णय अस्पष्ट, अपारदर्शक आणि भावनांचं गांभीर्य न ओळखणारे आहेत। मंदिराचे व्यवस्थापन वर्षानुवर्षे भोंग परिवाराच्या सेवेमार्फत पार पडते। त्यांचंही म्हणणे आहे की कोणतीही पूर्वकल्पना न देता अशा पवित्र जागेवर हस्तक्षेप करणे योग्य नाही। मारुती महाराज हे याच ठिकाणी राहत होते, त्यांची सेवा म्हणून मी स्वतः करतो। आणि जे मंदिर आहे तिथं समाधी आहे, सर्वांच्या भावना त्याची जोडलेल्या आहेत। म्हणून हे मंदिर हटवण्याचा जो प्रस्ताव आहे नगर परिषद घाटंजी, तर तो तसा प्रकार होऊ नये म्हणून सर्व समाजाच्या ज्या भावना जोडलेल्या आहेत, तर जर हटले तर बा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच महत्त्व आहे। नगरपालिका हे मंदिरच उठवण्याच्या तयारीत दिसत आहे आणि हा प्रकार योग्य नाही। कारण त्या ठिकाणी मारुती महाराजांची फक्त मूर्ती नाही आहे, तर मारुती महाराजांची समाधी त्या ठिकाणी आहे। आणि समाधी मंदिर उठवणं आणि जे घाटंजीचं ग्रामदैवत आहे ते काढून दुसरीकडे नेणं हे काही शक्य नाही। त्यामुळे पूर्ण घाटंजीतील शहरातील सर्व भाविक लोक, सर्व सेवाधारी लोक या बाबीचा पूर्णपणे विरोध करतील आणि घाटंजीमध्ये अशांतता माजेल। त्यामुळे सदर संस्थानला दुसरीकडे कुठेही हलवू नये अशी आमच्या सर्व सेवाधाऱ्यांची विनंती आहे। मंदिर हटविल्यानंतर मंदिराकरिता शेती खरेदीबाबत कथित सौदाची चर्चा। TCN न्यूजकडे प्राप्त माहितीनुसार मौजा घाटी येथील एका शेतकऱ्याची 3 एकर शेती खरेदी करण्यासंदर्भात सध्या नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, संबंधित शेतकरी आणि एक राजकीय पक्षाचा माजी स्थानिक पदाधिकारी जो दलालाच्या भूमिकेत आहे यांच्यात सौदाबाबत चर्चा सुरू आहे। या चर्चेत प्रति एकर 20 लाख रुपये अशी तोंडी चर्चा दाखवून प्रत्यक्ष व्यवहार करताना शासन कागदपत्रांमध्ये फक्त 5 लाख रुपये प्रति एकर दर्शवायचा व उर्वरित रक्कम खाजगीत घेण्याचा कथित प्रस्ताव मांडल्याची माहिती मिळाली आहे। अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत खरेदी किंवा व्यवहार झालेला नाही, परंतु या चर्चेमुळे भ्रष्ट हेतूचा संशय निर्माण झाला असून हा प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही समजते। या संपूर्ण प्रक्रियेबाबत पारदर्शकतेची गरज आहे आणि यामध्ये शासकीय यंत्रणा व जनतेच्या हिताला बाधा येणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे। दुर्गा मातेच्या पवित्र जागेच्या शेजारीच सार्वजनिक शौचालय। शहरातील आठवडी बाजार परिसरात दुर्गा मातेच्या स्थापनेच्या जागेपासून लखाकेच्या अंतरावर सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे। विशेष म्हणजे त्या शौचालया शेजारी कन्या शाळा देखील आहे। विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो आहे। या परिसरात
डॉक्टर गुप्ते यांच्या दवाखान्यासमोर अगोदरच शौचालय उपलब्ध असताना दुसरे शौचालय नेमके तिथेच का असा सवाल नागरिक विचारत आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. TCN न्यूजचा हा उद्देश आहे की धार्मिक भावना, सार्वजनिक हित आणि शिस्तबद्ध प्रशासन यामध्ये समतोल राखावा. कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार, धार्मिक श्रद्धेचा अपमान किंवा लोकांच्या हिताला अपाय होईल असे निर्णय लोकशाहीत ग्राह्य धरले जात नाहीत. TCN न्यूज प्रशासनाकडे याची जबाबदारीने दखल घेण्याची मागणी करते. आमचे न्यूज चॅनल आवडत असेल तर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा. ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा घाटंजीचे एकमेव न्यूज चॅनल TCN न्यूज.